हाय फ्रेंड्स, मी मुकुंद. तर आज आपण आपलं इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील आपला पुढचा पार्ट म्हणजे टेन्स करणार आहोत. तर या टेन्समध्ये टोटल 3 मुख्य प्रकार पडतात. ते म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर या मुख्य प्रकारांचे 4 उपप्रकार पडतात. ते म्हणजे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तर यातील पहिला पार्ट म्हणजे प्रेझेंट सिंपल. प्रेझेंट सिंपल मध्ये एम, इज, आर ते लागत नाहीत. फक्त वर्ब हा त्याच्या बेस फॉर्म मध्ये असतो. जसं की आय स्पीक हे एक सिंपल प्रेझेंट वाक्य आहे. तर त्याचा पुढचा पार्ट सिंपल पास्ट. सिंपल पास्टमध्ये वर्ब हे पास्ट फॉर्ममध्ये असते. जसं स्पीक या शब्दाचा पास्ट फॉर्म म्हणजे स्पोक. ह्याचं उदाहरण असं आहे की आय स्पोक. पुढचा पार्ट फ्युचर सिंपल. सिंपल फ्युचरमध्ये विल, शॅल जोडून वर्ब येते. जसं आय विल स्पीक हे एक सिंपल फ्युचर वाक्य आहे. तर पुढचा पार्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वर्बला ING प्रत्यय लागतो आणि एम, इज, आर हेही त्याच्यात येते. आता पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसमध्ये वॉज, वेअर आणि वर्बला ING प्रत्यय लागतो. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल बी, शॅल बी ह्याला ING प्रत्यय लागतो वर्बला. पुढचा पार्ट परफेक्ट. परफेक्टमध्ये प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅज, हॅव प्लस त्याचा पास्ट पार्टिसिपल येतो. जसे स्पीकचे स्पोकन पास्ट पार्टिसिपल आहे. पास्ट परफेक्टमध्ये हॅड आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल येतो. नंतर फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्टमध्ये विल, शॅल यांच्या हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल हा प्रत्यय लागतो. नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅज बीन, हॅव बीन हे येते आणि वर्बला ING प्रत्यय लागतो. नंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हॅड बीन प्लस वर्बला ING प्रत्यय लागतो. नंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये विल, शॅल आणि त्याला हॅव बीन प्लस व्ही आणि वर्बला ING हा प्रत्यय लागतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघायलाही विसरू नका. थँक्यू.